हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 26 भौतिक प्रकृतीची मूलभूत तत्वे, श्लोक नंबर 6। एवं परा अभिध्यानेन कर्तृत्वं पुमान् कर्मसु क्रियमाणेषु गुणैः आत्मनि मन्यते। एवं पराभिध्यानेन कर्तृत्वं प्रकृते पुमान् कर्मसु क्रियमाणेषु गुणैरात्मनि मन्यते। एवं पराभिध्यानेन कर्तृत्वं प्रकृते पुमान् कर्मसु क्रियमाणेषु गुणैरात्मनि मन्यते। एवं पराभिध्यानेन कर्तृत्वं प्रकृते पुमान् कर्मसु क्रियमाणेषु गुणैरात्मनि मन्यते। एवं पराभिध्यानेन कर्तृत्वं प्रकृते पुमान् कर्मसु क्रियमाणेषु गुणैरात्मनि मन्यते। कर्तृत्वं प्रकृते पुमान् कर्मसु क्रियमाणेषु गुणैरात्मनि मन्यते। एवं पराभिध्यानेन कर्तृत्वं प्रकृते पुमान् कर्मसु क्रियमाणेषु गुणैरात्मनि मन्यते। एवं अशा प्रकारे पर इतर अभिध्यानेन तादात्म्यामुळे कर्तृत्वं कर्म करणे प्रकृते भौतिक प्रकृतीच्या पुमान जीव कर्मसु क्रियमाणेषु कर्मे केली जात असताना गुणै त्रिगुणांनी आत्मनी स्वतःवर मन्यते तो मानतो। भाषांतर स्वरूपतः दिव्य असलेला जीव आपल्या विस्मृतीमुळे भौतिक शक्तीच्या प्रभावासच आपले कार्यक्षेत्र मानतो आणि अशा प्रकारे प्रवृत्त झालेला तो चुकीने सर्व कर्मे स्वतःवर लादून घेतो। काल परवा आपण वाचत होतो, भगवान कपिलदेव सांगत आहेत ही प्रकृती त्रिगुणमयी बनलेली आहे, जे 3 गुण ते स्वतःच आहेत
आणि हे त्रिगुणमयी शक्तीचं मेन काम असतं आपल्या ज्ञानावरती आच्छादन घालणे, आवरण तयार करणे, ज्यामुळे आपण भ्रमित होतो. कशा प्रकारे भ्रमित होतो तर ते आजच्या या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. विसरतो आपण आणि या भौतिक शक्तीच्या प्रभावालाच आपलं कार्यक्षेत्र मानतो. हेच करायचंय, असंच जगायचंय आणि अशा प्रकारे सर्व कर्मे स्वतःवर लादून घेतो. म्हणजे काय, त्याला वाटायला लागतं की सगळ्या कर्मांचा कर्ता मीच आहे. पुढच्या श्लोकामध्ये कपिलदेव म्हणतात, तदस्य संस्मृतिर्बंधा पारतंत्र्यं च तत्कृतं भवत्यकर्तुरीक्षस्य साक्षिनो निर्वृतात्मनः. भौतिक भावना हीच मनुष्याच्या बद्ध जीवनाचे कारण आहे. या बद्ध जीवनात प्रकृतीद्वारे जीवावर अनेक बंधने लादली जातात. जरी चैतन्यशील आत्मा काहीच करीत नसला आणि जरी तो सर्व कर्मांच्या अतीत असला तरी त्याच्यावर बद्ध जीवनाचा परिणाम होत असतो. आणि त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, कार्यकारण कर्तृत्वे कारणं प्रकृतीं विदु भोक्तृत्वे सुखदुःखानां पुरुषं प्रकृते परम. बद्ध जीवाचे भौतिक शरीर, त्याची इंद्रिय आणि इंद्रियांच्या प्रमुख असलेल्या अधिष्ठात्री देवता या सर्वांचे कारण भौतिक प्रकृती हीच आहे. याचे ज्ञान विद्वज्जनांना असते. स्वरूपतः दिव्य असणाऱ्या जीवाला सुखदुःखाच्या ज्या जाणीवा होतात याचे कारण म्हणजे तो स्वतःच असतो. तर हे प्रकृतीचे 3 गुण, या 3 गुणांमुळे झालेला अज्ञान, या अज्ञानामुळे निर्माण झालेला भ्रम, मोह. तो मोह किंवा भ्रम म्हणजे ही भौतिक प्रकृतीच सगळं काही आहे असं समजून कर्म करायला सुरुवात करणे. अशा प्रकारे आपलं भौतिक शरीर, आपली भौतिक इंद्रिय ही सगळी या भौतिक भावनेने बांधली जातात. बांधली जातात किंवा बद्ध होतात. हा शब्द बऱ्याचदा आपण वापरतो, परंतु बऱ्याच जणांना हे लक्षात येत नाही की एक्झॅक्टली बांधली जातात म्हणजे काय. एक सिंपल त्याचं स्पष्टीकरण म्हणजे इथे पण भगवान कपिलदेव सांगतात की आपल्याला सुख आणि दुःख दोन्ही जाणवायला लागतात. ऍक्च्युली आपली इच्छा नसते, आपली इच्छा नसते की दुःख जाणवावं, परंतु दोन्ही स्वीकार करावे लागतात. त्यालाच बद्ध जीवन म्हटलेलं आहे. आणि याचं मेन कारण या सगळ्या श्लोकांमधून भगवान कपिलदेव सांगत आहेत ते म्हणजे भौतिक प्रकृती. भौतिक प्रकृतीचा ही त्रिगुणमयी शक्ती, भौतिक प्रकृतीची ही त्रिगुणमयी शक्ती. या आज मी 3 श्लोक वाचले. शेवटच्या श्लोकामध्ये ऍक्च्युली सांगतात की त्याचं खरं कारण तो स्वतःच असतो. जसं काल संध्याकाळी पण आपण चर्चा करत होतो की दारू किंवा व्यसन हे जरी कारण म्हणून सगळे सांगत असले तरी खरं कारण तो माणूस असतो, ते व्यसन नसतं. भौतिक प्रकृती स्ट्रॉंग आहे, ती आपल्याला भ्रमित ठेवण्यासाठीच बनवलेली आहे. परंतु भ्रमित होऊन असल्या भ्रमामध्ये जीवन जगण्याची इच्छा ही आपलीच आहे, त्यासाठी तिला निर्माण केलेलं आहे. असे 3 तात्पर्य आपण वाचायचा प्रयत्न करूया. आज थोडं उशिरा सुरू झालं. प्रभुपाद
प्रभुपाद म्हणतात, आत्मविस्मृती झालेल्या मनुष्याची तुलना एखाद्या व्याधीच्या प्रभावामुळे वेड लागलेल्या अथवा भूताने झपाटलेल्या मनुष्याशी करता येईल. भूताने झपाटलेला मनुष्य अनियंत्रित आचरण करूनही आपणच पूर्णपणे नियंत्रक आहोत असा विचार करतो. भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली बद्ध जीव भौतिक भावनेमध्ये तल्लीन होतो, प्रमत्त होतो. ऍक्च्युली तल्लीन म्हणजे इतका तो, आपण पाहू शकतो की इवन आपण स्वतः देखील या भौतिक जगामध्ये इतके आपण भौतिक जगाशी आपला संबंध आपण जोडून ठेवलाय की आपल्याला असं ही कल्पना खूप दूरची वाटते, रिमोट वाटते की आपल्या या जगाशी काही संबंध नाही. ही अवस्था एखाद्या वेड्या माणसासारखी, किती सांगितलं तरी पटत नाही अशा माणसाचं. भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली बद्ध जीव भौतिक भावनेमध्ये तल्लीन होतो. भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखालील अशा भावनेमध्ये जे काही कार्य केले जाते ते सर्व आत्मप्रेरितच आहे असे बद्धात्म्याला वाटते. आत्मप्रेरित म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी. आत्मप्रेरित, आत्मा हा शब्द बऱ्याचदा स्वतःसाठी वापरला जातो. आत्मसाक्षात्कार, स्वतःचा साक्षात्कार. जे काही कामं करतो आपण इथे या भौतिक जगामध्ये ते आपल्याला वाटते की ते आपल्या फायद्याच आहे. बऱ्याच जणांना पटतच नाही. वस्तुतः आत्मा हा आपल्या विशुद्ध अस्तित्वाच्या अवस्थेत कृष्ण भावनामयच असला पाहिजे. मनुष्य जेव्हा कृष्ण भावनामय कार्य करीत नसतो तेव्हा तो जड भावनेने कार्य करीत असल्याचे आपण जाणले पाहिजे. चेतना व भावनेचा वध करता येत नाही, कारण भावना हे जीवात्म्याचे लक्षण आहे. म्हणजे ह्याला मारून टाकता येत नाही. चेतना किंवा भावना याचं प्रमुख लक्षण असतं इच्छा, आणि इच्छा देखील दिसत नाही. ते दिसतं काय? दिसतं ते म्हणजे कर्म. त्यामुळे कर्म थांबवता येत नाही, कारण इच्छा थांबवता येत नाही, कारण चेतना किंवा भावना मारून टाकता येत नाही, संपवता येत नाही. भौतिक भावनेचे केवळ शुद्धीकरण करण्यात आले पाहिजे. फक्त ही भावना बदलली पाहिजे. परम भगवान श्रीकृष्णांना आपले स्वामी म्हणून स्वीकारून आणि भौतिक भावनेतून कृष्ण भावनेमध्ये स्वतःच्या भावनेचे परिवर्तन करून मनुष्य मुक्त होतो. हेच तात्पर्य आहे सगळीकडे. परमात्मा आणि व्यक्तिगत आत्म्यामध्ये कोणताही भेद न पाहणारे मायावादी तत्वज्ञानी म्हणतात की जीवाची बद्धावस्था म्हणजे खरे तर त्याची लीलाच आहे. तथापि लीला शब्दाचा अर्थ भगवंतांच्या कार्यांमध्ये नियुक्त होणे असा आहे. मायावादी या शब्दाचा दुरुपयोग करून म्हणतात की जीवात्मा जरी विष्ठा खाणारा डुक्कर असला तरी तो सुद्धा लीला मग्नच आहे. ही कसली लीला वगैरे. एखादा दारू पिऊन गटारीत पडलेला असतो, त्याला शोधून घरी आणावं लागतं. तुम्ही उद्या म्हणाल ही पण एक लीलाच आहे. ही कसली लीला? मूर्खपणाने चुकीचं काम करणे आणि त्याला पण ग्रेट मानणे मूर्खपणाच आहे, मूढ. मायावादी लोक असं का म्हणतात? मायावादी तत्वज्ञानी लोक, कारण त्यांना भगवंतांसमान व्हायचं असतं आणि आपण कुठेतरी कमी आहोत हे त्यांना मान्य करायचं नसतं. खरे तर असे भाष्य अत्यंत धोकादायक आहे. वस्तुतः भगवंत हे अखिल जीवमात्रांचे पालन करता आणि प्रमुख आहेत. त्यांच्या लीला कोणत्याही सांसारिक कर्मांच्या पलीकडे आहेत. अशा लीलांना जीवांच्या बद्ध कार्यांच्या स्तरावर आणता येत नाही. जीवात्मा आपल्या बद्ध जीवनात मायाशक्तीच्या हातात एक बंधकाप्रमाणेच राहतो. मायाशक्ती जे जे आदेश देते त्याचे त्याचे तो पालन करतो. त्याच्यावर कसलेही उत्तरदायित्व नसते. तो सर्व कर्मांचा केवळ एक साक्षीदार असतो. हे समजायला खूप जणांना कठीण जातं ऍक्च्युली. भगवद्गीतेमध्ये देखील भगवंत म्हणतात
की जे काही कर्म तुम्ही करत आहात ते ऍक्च्युली तुम्ही करतच नाहीये, परंतु हे स्वतःला असं वाटणे की मी करत आहे आणि मीच याचा करता आहे, हेच आपल्या बंधनाचं मेन कारण असतं. एखाद्या गोष्टीशी तादात्म्य करणे, आयडेंटिफाय करणे. या श्लोकामध्ये शब्द वापरलाय अभिध्यानेन. अभिध्यानेन म्हणजे स्वतःचा त्याच्याशी संबंध जोडणे. ऍक्च्युली हे सगळं कर्म कोण करत असतं? शरीर करत असतं. आणि एका विशिष्ट अवस्थेमध्ये असंही म्हटलं जातं की शरीर पण करत नाही, हे 3 गुण करत असतात आणि या 3 गुणांचा प्रभाव करत असतात. हा प्रभाव बंद केला की आपोआप सगळं बंद होतं. जसं दारू पिलेला मनुष्य जेव्हा बडबडत असतो तेव्हा बरेच लोक म्हणतात बघा, हे तो स्वतः बडबडत नाहीये, दारू बडबडते. दारूचा प्रभाव बडबडतोय. तसं या भौतिक प्रकृतीचा 3 गुणांचा प्रभाव, त्या प्रभावामुळे, त्या शक्तीमुळे आपण ही सगळी कर्म करत असतो. आणि हे थांबवणे आपल्या हातात असतं, परंतु आपल्याला असं काय म्हणतात त्याला, ओव्हरवेल्मिंग फिलिंग आलेली असते. त्यामुळे आत्मा हा फक्त असा बघत बसलेला असतो. शरीर कर्म करतंय आणि आत्मा बघत बसलेला असतो. ऑफकोर्स आत्म्याची पण त्याच्यामध्ये थोडीफार इच्छा असते, स्वार्थ असतो, नाही असं नाही. आत्म्याचा स्वार्थ काय असतो? मला आनंदी व्हायचंय. परंतु तो शरीरावर पूर्णपणे अवलंबून राहतो. शरीर ज्या प्रकारे आनंद मिळवायचा प्रयत्न करताय त्याला करू दे. म्हणूनच त्याला कर्माचा केवळ एक साक्षीदार म्हटलेला आहे. तथापि त्याला अशा प्रकारे कार्य करण्यास भाग पाडले जाते, कारण त्याने श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधामध्ये अपराध केलेला असतो. जेव्हा एखादा मनुष्य, मुलगा उद्धटपणे आपले उद्धट विचार मांडतो, तेव्हा कधी कधी त्याला शिक्षा म्हणून ठीक आहे असंच करून बघ असं म्हटलं जातं ना. तशी आपली अवस्था आहे. आपल्याला भगवंतांची सेवा करायची नव्हती, त्या भगवंतांच्या संबंधामधून जो आनंद होता तो आनंद घ्यायचा नव्हता. मग आपल्याला म्हटलं जातं की ठीक आहे, तुझी जशी इच्छा आहे तसा आनंद घेऊन बघ. हे एक प्रकारचं आपल्यावरती लादलेलं असतं, नाही असं नाही. इथे म्हटलेलं आहे लादलेलं आहे आपल्यावर. चुकीची सर्व कर्मे स्वतःवर लादून घेतो. का? कारण आपली भावना प्रदूषित झालेली आहे, विचलित झालेली आहे. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात की त्यांची भौतिक शक्ती अत्यंत शक्तिशाली असल्यामुळे ती दुर्लंघ्य आहे. दुर्लंघ्य म्हणजे ज्याला लांघता येत नाही त्याला म्हणायचं दुर्लंघ्य. ज्याला पार करून आपण जाऊ शकत नाही. वडिलांशी वैर करून आपण स्वतःच्या मनाने वागतोय काहीतरी, मग वडील पॉवरफुल असतात, ते अशी अरेंजमेंट करतात की तू हेच करत राहा, आणि यातलं दुःख तुला जोपर्यंत कळत नाही आणि तू अत्यंत प्रामाणिकपणे स्व इच्छेने जोपर्यंत म्हणत नाहीस की माझं चुकलं, मला हे नकोय आता, तोपर्यंत हे बंद होत नाही. भौतिक शक्तीचा प्रभाव चालूच राहतो जोपर्यंत 100% पूर्णपणे आपण भगवंतांना शरण जायला तयार होत नाही. म्हणून या शक्तीला दुर्लंघ्य म्हणजे या शक्तीच्या प्रभावाला बंद करून बाहेर पडणे अत्यंत कठीण आहे, इम्पॉसिबल आहे. कठीण काय, इम्पॉसिबल आहे. आता याचा चुकीचा अर्थ बरेच जण काढतात की मला तर शुद्ध व्हायची इच्छा आहे, जसं काल एक माताजी म्हणत होते की मला तर भगवंतांकडे जायची इच्छा आहे, मग माझ्यावरती हे एवढं भयानक प्रेशर का टाकण्यात आलेलं आहे? कारण ती इच्छा शुद्ध नाही आहे. बऱ्याचदा एखाद्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपण शरण आल्याचं नाटक करतो,
आणि बाहेर पडल्या पडल्या परत आपल्या स्वार्थाने वागायला लागतो. तर अशा प्रकारे थोड्याफार प्रमाणामध्ये आपली ही शुद्ध व्हायची इच्छा आहे, जी आपल्या मुक्तीच्या विचारातून निर्माण झालेली आहे. आपल्याला फक्त या दुःखातून मुक्तता हवी आहे, खऱ्या अर्थाने भगवंतांवर प्रेम करायचं नाहीये. मग इथे तुमची परीक्षा बघितली जाते. जोपर्यंत पूर्णपणे शुद्ध होत नाही तोपर्यंत ही जी दुर्लंघ्य शक्ती आहे तिला शिथिल केलं जात नाही. आणि म्हणूनच त्याच श्लोकामध्ये भगवद्गीतेच्या भगवंत म्हणतात की यस, ही दुर्लंघ्य आहे, दुस्तर आहे, परंतु जो मला शरण जातो त्याच्यासाठी अतिशय सोपी आहे, एकदम सोपी आहे. ते पण तेवढंच खरं आहे. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात की त्यांची भौतिक शक्ती अत्यंत शक्तिशाली असल्यामुळे ती दुर्लंघ्य आहे. तथापि श्रीकृष्णांची सेवा करणे ही आपली स्वरूप स्थिती आहे हे जीवाने केवळ जाणले आणि त्या ज्ञानानुसार आचरण केले तर तो कितीही बंधनात असला तरी त्याच्यावरील मायेचा प्रभाव त्वरित नष्ट होतो. कितीही बंधनात असला तरी, अगदी रसा तळाला गेलेला असला तरी. एक वेळ सात्विक वागणारा ब्राह्मण देखील या भौतिक शक्तीच्या प्रभावातून सुटू शकत नाही, परंतु अगदी रोज मांसाहार करणारा देखील पूर्णपणे शुद्धतेने आपली चेतना भावना त्याने बदलली की मी भगवंतांचा अंश आहे आणि माझं अस्तित्व हे भगवंतांच्या सेवेमध्येच आहे, या स्टेजला तो आला तर तो एका क्षणात मुक्त होतो, हे भवबंधन पार करून जाऊ शकतो. ब्राह्मण त्याच्याकडे बघत राहतील असे, अरे हा कुठे चालला, आपण इथेच अडकलोय अजून. भावना शुद्ध झाली पाहिजे. श्रीकृष्णांची सेवा करणे ही आपली ओरिजिनल पोझिशन आहे, हे ज्ञान जाणणे आणि त्याप्रमाणे आचरण करणे. आचरण करणे खूप महत्वाचे. मग कितीही बंधनात असला तरी त्याच्यावरचा मायेचा प्रभाव त्वरित नष्ट होतो, इमिजिएटली नष्ट होतो. हे भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. जो कोणी असहाय्य होऊन श्रीकृष्णांना शरण जातो त्याचे उत्तरदायित्व स्वतः श्रीकृष्ण घेतात आणि म्हणून त्याच्यावरील मायेचा किंवा बद्ध जीवनाचा प्रभाव नाहीसा होतो. शरण जाणे याचा अर्थच हा आहे. ऍक्च्युली बऱ्याच जणांना आपल्याला हे मी बऱ्याचदा तुम्ही बऱ्याचदा माझ्याकडून हे ऐकलेलं आहे की शरणागती या सगळ्या शब्दांचा जोक करून टाकलाय आपण. शरण जाणे या शब्दाच्या अर्थामध्येच आहे की माझं अस्तित्व संपलं, आजपासून तुम्ही सांगणार ते मी करणार. शरण जाणे हे पार्शल, काय म्हणतात त्याला, इनकम्प्लीट, अपूर्ण अवस्थेमध्ये कधी शरण जायचं नसतं. 80% शरण जाणे, 87% शरण जाणे, अशी कुठली भानगड नसते. बऱ्याच हिंदू लोकांना असं वाटतं की पर्सेंटेज मध्ये आपण शरण जाऊ शकतो. पर्सेंटेज मध्ये बिझनेस चालतो, पर्सेंटेज मध्ये प्रेम नाही चालत, पर्सेंटेज मध्ये प्रामाणिकपणा नाही चालत, पर्सेंटेज मध्ये नैतिकता नाही चालत. पर्सेंटेज मध्ये चालतं ते फक्त बिझनेस. आणि म्हणूनच आपण देवाशी भगवंतांशी बिझनेस करत असतो, हो की नाही. इथे काय म्हणले बघा, हे वाक्य ऐकायला खूप सोपं वाटतं परंतु आहे खूप डेंजरस. जो कोणी असहाय्य होऊन श्रीकृष्णांना शरण जातो त्याचे उत्तरदायित्व स्वतः श्रीकृष्ण घेतात. असहाय्य होऊन संपलं, एक तीळ मात्रही मी प्रयत्न करून इथून बाहेर पडू शकत नाही, सगळं काही तुमच्यावरती अवलंबून आहे. बरेच लोक आपल्या श्रील प्रभुपादांच्या चळवळीत आल्यावरती विचारतात की तुम्ही लोक हे दोन्ही हात वर का करताय, असे ही काय भानगड आहे. आजपर्यंत आम्ही कधी बघितली नाही. आम्ही नमस्कार बघितलाय, प्रणाम बघितलाय, दंडवत प्रणाम वगैरे, खाली वाकणे बघितलंय, हे काय वर हात करणे.
हे वर हात करून आम्ही हे असं सांगण्याचा प्रयत्न करतो की माझ्या हातात काही नाहीये, सगळं आता तुमच्या हातात सोपवलेलं आहे, पूर्णपणे मी असहाय्य झालेलं आहे. मग भगवंत आपलं उत्तरदायित्व, मग सगळं काही जे काही करायचं ते भगवान श्रीकृष्ण करतात. तुम्हाला काही करायची गरज नाही. पण आपली हीच इच्छा लवकर होत नाही. बऱ्याचदा याचं उदाहरण दिलं जातं द्रौपदीचं. तिने स्वतःची साडी पकडलेली आणि प्रार्थना करत होती, हे गोविंदा माझी रक्षा करा म्हणून, हो की नाही. तोपर्यंत गोविंद काय आले नाही. जेव्हा तिने पूर्णपणे सोडून दिलं, काय व्हायचं ते होऊ दे, आता तुमच्यावरच सगळं अवलंबून आहे, दोन्ही हात वर केले, तेव्हा गोविंद आले. हे आपल्याला उदाहरण म्हणून सांगितलं जातं. हे खूप महत्वाचं आहे. यालाच शरण जाणे म्हणतात. शरण जाणे म्हणजे असं नाही की मी माझ्या मताप्रमाणे अजून काही गोष्टी करणार आणि पटलं तर तुम्ही जे सांगताय ते भागवतम भगवद्गीतेत मधलं पण जरा जरा करायचा प्रयत्न करणार. काही भक्त लोक मग असं अहंकाराने सांगत, प्रभूजी जवळजवळ सगळं करतो मी भगवद्गीतेतलं, आणि काय करायचंय, जे 1% राहिलंय ना ते पण सोडायचंय. पूर्णपणे असहाय्य व्हायचंय, हेल्पलेस. आपल्याला असं आतून वाटलं पाहिजे की मी या जगामध्ये पूर्णपणे हेल्पलेस आहे. जोपर्यंत भगवंत येऊन मला हात देत नाहीत, मला ओढून नेत नाहीत, तोपर्यंत माझं कोणीही काही उद्धार करू शकत नाही. मी स्वतः तर प्रयत्न करून कधीच होणार नाही. या भावनेला, या स्टेजला आपल्याला आलं पाहिजे, मग आपला खऱ्या अर्थाने उद्धार होतो. म्हणून इथे प्रभुपाद म्हणतात, मग त्याचे उत्तरदायित्व स्वतः श्रीकृष्ण घेतात आणि मग त्याचं मायेचा बद्ध जीवनाचा प्रभाव नाहीसा होतो. चेतन जीवात्मा वस्तुतः सच्चिदानंद अर्थात शाश्वत ज्ञानमय आणि आनंदमय आहे, सच्चित आणि आनंद आहे. तथापि परंतु मायेच्या प्रभावाखाली तो जन्म मृत्यू जरा व्याधीच्या अखंड शृंखलेमध्ये पडून दुःख भोगत राहतो. ओरिजिनली आपण सच्चिदानंदच आहोत. सत म्हणजे कायमचं, शाश्वत, न संपणारे. चित्त म्हणजे पूर्ण ज्ञानी. जसं काल आपण चर्चा करत होतो, अज्ञानामध्ये प्रॉब्लेम आहे, पूर्ण ज्ञानी असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आणि जो सत आणि चित असतो तोच आनंदी राहू शकतो, सच्चित आनंद. परंतु आता आपली अवस्था काय आहे, असत, अज्ञानी आणि पूर्ण आपलं आयुष्य हे निरानंद, आनंदाचा लवलेश नाही. जन्म मृत्यू जरा व्याधीच्या अखंड कंटिन्युअस चक्रामध्ये आपण दुःख भोगत आहे. भौतिक अस्तित्वाच्या या बंधनातून सुटण्यासाठी आणि कृष्ण भावनामय होण्यासाठी मनुष्याने गंभीर व प्रामाणिक असणे अत्यावश्यक आहे. कारण अशानेच त्याचे प्रदीर्घ काळाचे दुःख विना अडचण दूर होऊ शकते. गंभीर म्हणजे काय, जे वाचन करतोय, श्रवण करतोय रोज, त्याच्याबद्दल सिरियस झालं पाहिजे. आपली अवस्था आणि त्या दारुड्याच्या अवस्थेमध्ये काही फरक नाही. तुमच्या नातेवाईक मित्रामध्ये कोणीतरी दारुडा असेल तर तुम्हाला हा अनुभव आहे. किती जण जाऊन सांगा, कितीही वेळा जाऊन सांगा, अरे तुला मुलं बाळ आहेत, तुला घर आहे, तुला जबाबदारीची जाणीव आहे की नाही, ते तुझ्या शरीराची तरी काळजी घे, दारू बंद कर. नाही, तो ऐकतच नाही. आपण पण तेच करतोय. रोज सकाळ संध्याकाळ भागवतम भगवद्गीतेचं वाचन करतोय. आपल्याला रोज सांगितलं जातं, अरे मूर्खांनो, हे सिरियसली घ्या, सिरियसली घ्या, सिरियसली घ्या. आपण म्हणतोय मला माहिती आहे माझ्यासाठी चांगलं काय आहे, तुम्ही मला सांगू नका. मग हे सगळं वाचन श्रवण कशासाठी करतोय आपण? यातून पण चांगलं काय, भौतिक काय मिळते काय बघायचं आपल्याला, हो की नाही. आणखीन एकदा वाक्य वाचतो मी, आणि प्रभुपादांचा हा मिशन या वाक्यामध्ये आहे. प्रभुपादांचं अख्खं मिशन हेच आहे, काय, भौतिक अस्तित्वाच्या या बंधनातून सुटण्यासाठी आणि कृष्ण भावनामय होण्यासाठी मनुष्याने गंभीर, सिरियस होणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर प्रामाणिक असणे अत्यावश्यक आहे.
सिरियस होणे आणि प्रामाणिक असणे याच्यात फरक काय आहे? सिरियस होणे म्हणजे हे जाणणे की मगाशी जसं म्हणालो तसं मी हेल्पलेस आहे, मी असहाय्य आहे, मला भगवंतांची मदत पाहिजे, याला म्हणतात प्रामाणिक असणे. आपण सध्या ते आपल्याला ते वाटतच नाही त्याचं. थोड्याफार प्रमाणामध्ये मी पण प्रयत्न करू का, करतो, करणार, असं आहे आपलं गणित. आणि मग त्याच्यासाठी काय करावं लागतंय, जो ज्याने आपल्याला हात दिलेला आहे त्याचा हात आपण सिरियसली पकडला पाहिजे, गंभीरपणे पकडला पाहिजे. येस, मला काढा बाहेर या अंधकूपातून, मी हेल्पलेस आहे, मला हेल्पची गरज आहे. इथेच तर सगळं घोडं पेंड खातं. गंभीर नाही कोणी, सिरियस कोणाला व्हायचं नाही. आणि सिरियस न होण्यामागे मेन कारण काय आहे? आपली भौतिक आसक्ती. आपल्याला अजून हे वाटलेलंच नाही आहे की या भौतिक जगामध्ये सुख नाही. अजूनही थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला वाटतंय की माझं कुटुंब, माझे मित्र, माझा समाज मला सुख देऊ शकतात. थोडं प्रयत्न करून बघतो. थोडं म्हणजे कित्येक जन्म आपण प्रयत्न करतोय, सिरियसली घेत, आणि म्हणून आपण सिरियसली घेत नाही. बऱ्याच जणांना हे कळतं, बऱ्याच जणांना हे समजतं, पटतं, तरी ते सिरियसली घेत नाही. याचं मेन कारण असतं आपली भौतिक आसक्ती, त्रिगुणमयी शक्ती. मग जसं काल संध्याकाळी एक माताजी म्हणत होते की माझी खूप तीव्र इच्छा आहे, परंतु ही शक्ती मला ओढून घेते. याचाच अर्थ तुमची तीव्र इच्छा नाही, असं तुम्हाला वाटतंय तीव्र इच्छा आहे. काय करायचं प्रभूजी, मायेनं पकडून ठेवलंय. मायेनं थोडीच पकडलेलं आहे, तुम्ही मायेला पकडले, माये तुम्हाला पकडत नाही. माया थोडीच पकडणार आहे. मायेनं पकडले असं वाटतंय आपल्याला, परंतु भगवान श्रीकृष्णांना आपण जेव्हा पूर्णपणे शरण जातो तेव्हा भगवान श्रीकृष्ण मायेला ऑर्डर देतात, याला सोडून दे, हा माझा भक्त आहे. कारण ती माया शक्ती मात्र भगवंतांच्या पूर्णपणे आज्ञेखाली काम करत असते. तिला ऐकावंच लागतं भगवंत जे सांगतील ते. तुम्ही कितीही प्रयत्न करा, ती नाही ऐकणार. म्हणून भगवंतांना पूर्ण शरण जाणे हा एकमेव उपाय आहे. पटो नाही पटो. आणखीन एकदा, भौतिक अस्तित्वाच्या या बंधनातून सुटण्यासाठी आणि कृष्ण भावनामय होण्यासाठी मनुष्याने गंभीर व प्रामाणिक असणे अत्यावश्यक आहे. ही चावी आहे, पासवर्ड आहे. कारण अशानेच प्रदीर्घ काळाचे दुःख विना अडचण दूर होऊ शकते. सारांश असा आहे, बद्ध जीवाची भौतिक प्रकृतीवरील आसक्ती हेच त्याच्या दुःखाचे कारण आहे. ही आसक्ती त्याने जड पदार्थावरून काढून घ्यावी आणि श्रीकृष्णांवर केंद्रित करावी. इंटरेस्टिंग. मागच्या अध्यायामध्ये काय सांगितलं भगवान कपिल देवानी? ही आसक्ती आपण जड पदार्थांवरून काढून घ्यावी आणि साधूंवर आसक्त करावी. आठवतंय का? मग साधू म्हणजे कोण सांगितलं? याचा अर्थ असा नसतो की साधूंवर आसक्त करावी म्हणजे साधू म्हणजेच भगवान मानणे. साधूंवर आसक्त तेवढ्यासाठीच करायचं असतं कारण तो साधू तुम्हाला भगवंतांवर आसक्त करायला मदत करतो. शेवटी भगवंतांवरतीच आपल्याला आसक्त व्हायचंय. बऱ्याचदा याचा चुकीचा अर्थ काढला जातो आणि नुसतंच साधूंवर आपण आसक्त होतो, है की नाही? बरेचसे संप्रदाय आहेत भारतामध्ये जे फक्त गुरुलाच देव मानतात, त्याच्या पलीकडे काहीच मानत नाही. तो पण खूप मोठा मूर्खपणा आहे. जो गुरु स्वतःच्या पलीकडे काय आहे हे आपल्या शिष्यांना सांगत नाही, तोच मूर्ख असतो. मुळात गुरुचं काम असते तुम्हाला भगवान दाखवणे, मी भगवान आहे म्हणून सांगणे नाही. तर शेवटी आपल्याला कोणावरती आसक्त व्हायचंय? श्रीकृष्णांवरती आसक्ती आपली केंद्रित करायची आहे. भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की भगवंत या भौतिक जगात अवतरतात तेव्हा ते स्वतःच्या शक्तीने
व्यक्तिरूपात प्रकट होतात. आत्ममायया हा शब्द बऱ्याचदा येतो बघा भगवद्गीतेमध्ये. आत्ममाया म्हणजे स्वतःच्या शक्तीने ते प्रकट होतात. आणखी कोणा श्रेष्ठ शक्तीद्वारे त्यांच्यावर दडपण आणले जात नाही. ते स्वेच्छेनेच या जगात येतात आणि या गोष्टीस त्यांची लीला असे म्हटले जाते. परंतु या ठिकाणी मात्र स्पष्टपणे म्हटले आहे की बद्ध जीवाला प्राकृतिक त्रिगुणांच्या प्रभावाखालीच विशिष्ट प्रकारचा देह आणि इंद्रिय धारण करण्यास भाग पाडले जाते. हे म्हणूनच हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे की भगवंत दयाळू आहेत, कृपाळू आहेत, आपल्याला हे भाग का पाडलं जातं, म्हणजे फोर्स का केलं जातं. आपण बघा कधी कधी आपल्याला देखील हे कधी कधी जाणवतं की मी पूर्णपणे ठरवलेलं आहे की ते पुन्हा खायचं नाही, परंतु अशी कुठली एखादी शक्ती आहे ती मला खेचून घेते. एक दिवस एकदा खा बास, उद्यापासून परत बंद कर. आणि मग ते खाल्ल्यानंतर परत आपण डिप्रेस होतो, नैराश्यामध्ये जातो. का केलो मी हे, मला करायचं नव्हतं, कुठली शक्ती आहे मला करायला भाग पडते, असं वाटतं की नाही. बऱ्याचदा आपण मित्रांशी भांडतो किंवा खोटं बोलतो किंवा फसवतो आणि घरी आल्यानंतर परत वाटायला लागतं, अरे कुठल्या शक्तीने माझ्यावरती प्रभाव केलेला होता माहिती नाही, मला करायला नको पाहिजे होतं ते. नाही, बऱ्याचदा क्रोधित होतो आणि थोड्या वेळाने आठवतं, अरे क्रोधित व्हायला नको पाहिजे होतं. मग ही कोणीतरी आपल्याला फोर्स करतोय असं वाटतंय आपल्याला, हो की नाही. येस, ही भौतिक शक्तीच आपल्याला फोर्स करत असते. त्रिगुणमयी मायाच आपल्याला फोर्स करत असते. रजोगुण आपल्याला फोर्स करत असतो, उठा हे मिळवायचंय. तमोगुणी प्रभावच आपल्याला फोर्स करत असतो, जाऊ दे मरू दे झोपा. हे गुण आपल्यावरती असे बंधन घालत असतात, फोर्स करत असतात. परंतु ते कशासाठी, आपण शुद्ध झालोय की नाही हे बघण्यासाठी. आणि याच्यातूनच दृढ निश्चय करून बाहेर पडणे ही भक्ती असते. म्हणून दृढ निश्चयाला, डिटर्मिनेशनला खूप महत्व आहे. भगवद्गीतेमध्ये हा शब्द बऱ्याचदा येतो, दृढ व्रता, दृढ निश्चय. आणि इथे हजारो प्रलोभन येणार, करोडो शक्त्या तुम्हाला सगळीकडे ओढल्यासारख्या वाटणार. त्यातून पण टिकून आपण भगवंतांचं स्मरण आणि भगवंतांचं शरण टिकवून ठेवलं पाहिजे. अशा व्यक्तीला भगवंत म्हणतात, यस हा कॅन्डिडेट, हा विद्यार्थी परफेक्ट आहे, त्याला हात दिला पाहिजे. मग मूर्ख लोक काय विचार करतात की भगवान वगैरे प्रकारच नाही आहे, असता तर तुम्हाला मदत करायला आला असता. मग हे श्रीकृष्ण वगैरे कोण आहेत इतिहासामध्ये झालेले, ते पण आपल्यासारखेच लोक आहेत. त्यांच्यावर पण या भौतिक प्रकृतीचा प्रभाव होतो. त्यांचा पण जन्म होतो, त्यांचा पण मृत्यू होतो, त्यांचं शरीर पण आपल्यासारखंच आहे. नाही, त्यांच्यावरती प्रभाव होत नाही. म्हणून ते जे काही करतात त्यांना लीला म्हटलं जातं. आपण जे काही करतो त्याला लीला नाही म्हणायचं. आपण इतके भ्रमित होतो, कधी कधी भावनिक होतो. गुरुदेव आपले वाईट कर्म करतात आणि ते आपल्या माथ्यावर टाकलं जातं, गुरुदेवांची लीला आहे. भौतिक अवस्थेमध्ये कोण लीला करणार. आध्यात्मिक शुद्ध चेतनेमध्ये ज्या गोष्टी केल्या जातात त्याला लीला म्हटलं जातं. असा देह त्याला त्याच्या स्वेच्छेनुसार प्राप्त झालेला नसतो. दुसऱ्या शब्दात बद्धात्म्याला निवडीचे स्वातंत्र्य नसते. त्याला स्वतःच्या पूर्व कर्मानुसार विशिष्ट प्रकारचे शरीर स्वीकारावेच लागते. थोड्याफार प्रमाणात हे फोर्स केलेलं असतं. परंतु शरीराच्या प्रतिक्रिया सुख आणि दुःख रूपाने जाणवतात तेव्हा असे जाणले पाहिजे की त्या प्रतिक्रियांचे कारण स्वतः जीवच आहे. सॉरी, मी म्हणणार काय प्रभूजी हे सगळं कन्फ्युजिंगच आहे. आपल्याला इच्छा होती म्हणून आपल्याला असे हे इंद्रिय दिले जातात. पक्षाला पंख तेवढ्यासाठीच दिलं जातं कारण त्याची इच्छा होती हवेत उडण्याची. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पाहिजे तसं एक्झॅक्टली सगळं दिलं जाईल या जगामध्ये. नाही, हे तुरुंग आहे. थोड्या फॅसिलिटीज दिल्या जाणार आणि थोडं कठोर परिश्रम पण इथे दिले जाणार. कारण या तुरुंगाचा मेन उद्देश आहे तुम्हाला सजा देणे आणि
मग सुधारण्याची संधी देणे. त्यामुळे असं नाहीये की तुम्ही मागता ते सगळं इथे मिळेल. तुमच्या पूर्वकर्मांचं रिॲक्शन, प्रतिक्रिया म्हणून ज्या ज्या गोष्टी भोगाव्या लागणार आहेत त्या त्या गोष्टी तुम्हाला जबरदस्तीने दिल्या जातात आणि त्या घ्यायलाच लागतात. तुम्ही त्याला नाही म्हणूच शकत नाही. आणि यालाच गुणांचा प्रभाव म्हणतात. मगाशी मी जसं सांगत होतो ना की एखादा व्यक्ती कितीही कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्या गुणाचा प्रभाव त्याच्यावरती असतोच. आणि म्हणूनच तो प्रभाव पूर्णपणे योग सामर्थ्याने नष्ट करण्याऐवजी त्या प्रभावाचा उपयोग मी भगवंतांच्या सेवेत कसा करू याचा विचार केला की आपलं हे कोड लवकर सुटतं. आणि यालाच वर्णाश्रम म्हणतात. परत वर्णाश्रमकडे येतो. रजोगुणामध्ये एखादा व्यक्ती असतो, रजोगुण सगळ्यात पॉवरफुल असतो. रजोगुण जर स्ट्रॉंग झाला तर तुम्हाला आहे त्या स्थितीतून उठून धडपडायची इच्छा निर्माण होते भौतिक सुखासाठी. यालाच शौर्य म्हटलं जातं, मोड ऑफ पॅशन. इंग्लिशमध्ये श्रील प्रभुपाद भाषांतर करतात मोड ऑफ पॅशन. आणि हे पॅशन सहजासहजी थांबवणं शक्य नाहीये या जगात. तुम्हाला त्या पॅशननीच जन्माला घातलेलं असतं. येस, कुठली परिस्थिती काही होऊ दे, आज करणार म्हणजे करणार. मग तेच आपल्याला दुःखात पाडतं परत. मग भक्ती म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, हे शिकणे की हे जे पॅशन आहे, रजोगुण, हे जे शौर्य आहे, ते भगवंतांच्या सेवेत कसं वापरायचं, याला बंद नाही करायचं. याला फक्त दिशा बदलायची, दाखवायचं कसं. जीवाने इच्छा केल्यास तो कृष्ण सेवेची निवड करून द्वंद्वाने भरलेले आपले जीवन, बद्ध जीवन बदलू शकतो. तो स्वतःच स्वतःच्या दुःखाचे कारण असतो, पण त्याचबरोबर तो स्वतःच शाश्वत सुखाचेही कारण होऊ शकतो त्याने जर ठरवलं तर. त्याला जेव्हा कृष्ण भावनामय कार्य करण्याची इच्छा असते तेव्हा भगवंतांच्या अंतरंगा अर्थात आध्यात्मिक शक्तीद्वारे त्याला तशी सेवा करण्यास अनुरूप असे शरीर दिले जाते. आणि जेव्हा त्याला इंद्रिय तृप्ती करावयाची इच्छा असते तेव्हा त्याला भौतिक शरीर प्रदान करण्यात येते. आणि एकदा मिळाल्यावरती मग रडत बसण्यात काही अर्थ नाही. ऑफकोर्स हे सगळं इतकं सोपं करून सांगितलेलं आहे, एवढं सोपं पण नसतं. नाहीतर मग 84 लाख योनी आणि एका योनीमध्ये देखील इतके करोडो प्रकारचे जीव निर्माण झाले नसते. कारण तेवढ्या आपल्या इच्छाच आहेत, हो की नाही. अशा रीतीने आध्यात्मिक व भौतिक शरीराची निवड करण्याचे स्वातंत्र्य त्याला असते. पण एकदा शरीर निवडले की मग त्याला अनुसरून येणाऱ्या सुखाचा व दुःखाचा भोग त्याला स्वीकारावाच लागतो. मायावादी तत्वज्ञानी म्हणतात की जीवात्मा एका डुकराचे शरीर धारण करून लीला करतो व आनंद उपभोगतो. तथापि हे मत स्वीकारता येत नाही, कारण लीला म्हणजे आनंदासाठी स्वेच्छेने स्वीकारलेली भूमिका होय. म्हणून मायावाद्यांचे असे मत लोकांची सर्वाधिक दिशाभूल करणारे आहे. येस, सुखाची कल्पना प्रत्येकाची वेगळी असू शकते आणि त्या डुकराला पण ते मल खाण्यामध्ये सुख मिळतं, नाही असं नाही. परंतु 4 कुत्री येऊन त्याला कोपऱ्यात धरले तर दुःख पण भोगावं लागतं, हो की नाही. या भौतिक जगामध्ये नुसतं सुख कुठेच नाहीये. त्यामुळे खूप विचारवंत व्हावं लागेल. भौतिक जगातल्या प्रत्येक गोष्टीचं प्रलोभन टाळलं पाहिजे. मग हेच लेवल्स असतात. जो डुकराच्या प्रवृत्तीचा असतो त्याला मल खाण्याचं प्रलोभन पण टाळता येत नाही. जो माणूस आहे त्याला थोडंफार कळायला लागतं की ते घाणेरडं आहे, ते खाल्लं नसलं पाहिजे. मग हे लेवल्स आहेत, परंतु आहे तीच गोष्ट. म्हणूनच ह्या उपमा परत परत दिल्या जातात. आपण ज्या हिरे मोती जवाहर गाडी बंगला सुंदर स्त्री पुरुष या सगळ्याचा भोग घ्यायचा प्रयत्न करतोय, ही वृत्ती तीच आहे डुकरासारखी मल खायची. वृत्ती बदललेली नाही, कार्य सेमच आहे. म्हणून त्याला पण गटारीत लोळताना 4 कुत्री आले तर त्याला भीती वाटते, आणि आपण पण 5 स्टार हॉटेलमध्ये पंचतारांकित जेवण खात असताना जे सुख घ्यायचा प्रयत्न करतोय, आपल्याला पण कुणीतरी बॉम्ब टाकेल का याची भीती असते.
हेच भौतिक जीवन आहे. भीतीयुक्त, चिंतायुक्त, शोकयुक्त. आणि जिथे भीती आहे, भय आहे, चिंता आहे, शोक आहे, तिथे आनंद कायमचा टिकून राहूच शकत नाही. म्हणून या सगळ्याला एकाचीच उपमा दिलेली. म्हणून आपण अशा शरीराची डिमांड केला पाहिजे, अशा शरीराची मागणी केली पाहिजे ज्या शरीरामध्ये हे भय, शोक आणि चिंता नाही. आणि कोण देणार? ज्याने डुकराचं शरीर दिलं तोच देणार. त्याला शरण गेलं पाहिजे. दुःख भोगण्यासाठी एखाद्याला सक्तीने शरीर स्वीकारणे भाग पाडले जाते तेव्हा ती लीला नसते. भगवंतांच्या लीला आणि जीवाच्या भोगावी लागणारी कर्मफळे सारखीच नसतात. त्यामुळे जे आहे ते चांगलंच चाललेलं आहे हे मानणे मूर्खपणाचं आहे. हो की नाही? जिथे दुःखातून सुटका नाही त्याला सत्य म्हणणे हे मूर्खपणाचे. हरे कृष्ण. तर इथे हा सेक्शन संपतो. देवहूती मग प्रश्न विचारते पुढच्या श्लोकामध्ये आणि एक वेगळा सेक्शन सुरू होतो. तर तिन्ही श्लोक मी मुद्दामून वाचले आज, कारण एकमेकांशी रिलेटेड होते, इंटरेस्टिंग होते. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? अजूनही कोणाच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे? प्रभूजी असंच का होतंय? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. म्हणजे आता पहिली गोष्ट आपल्याला कर्म काय तेच कळणं झाले आता. म्हणजे कर्म किती प्रकारचे असतात आणि जसं की आपण इंद्रियाने कर्म करतो, डोळ्याने करतो, वाचेने करतो. तर मग आता ह्या गोष्टी आपण एवढ्या पापमय करतो म्हणजे आपण एखादी गोष्ट चुकीची असते ती बघतो, एखाद्याला बोलायचं नसलं तरी बोलतो, एखाद्याबद्दल मनात तिरस्कार करतो. तर हे जर पाप कर्म असेल तर मग त्याचं आपल्याला त्या कर्माचं फळ मिळणारच. यस. तर अजून कर्माचे काय प्रकार असतात का त्याच्याबद्दल सांगा. आणि हे जे कर्म आहेत हे तर पाप कर्म आहेत आपल्याला माहिती. मग ह्यातनं बाहेर कसं पडायचं? कारण ह्यातनं आपल्याला तर सध्या आपण ज्या वातावरणात राहतो किती प्रयत्न केला तर ते शक्यच व्हायला झालं. म्हणजे आपण एखाद्या समोरून आला, आपल्या ओळखीचा असो नसो, किंवा त्याने एखाद्याने आपल्याला थोडाफार एक नजरेने एखाद्या तिरस्कार भाव नजरेने बघितलं तरी आपण त्याच्याबद्दल तिरस्कार करतो. अशा कितीतरी गोष्टी. मग ह्या गोष्टी बाहेर पडून परत सद्गुणात कर्म करायचं हे सध्याच्या घडीला तर खूपच अवघड आहे. तर मग ह्या ज्या सुरुवातीच्या गोष्टी सुरुवातीच्या स्टेज आहेत त्यातनं बाहेर कसं पडायचं? आणि अजून कर्माचे काय प्रकार आहेत का त्याच्याबद्दल सांगा. अरे जे तुम्ही म्हणाला ते कर्माचे प्रकार म्हणजे मन, वाचा आणि काया या तिन्ही द्वारे जे काही केलं जातं ते सगळं कर्म असतं. मनाने, बोलण्याने आणि शरीराने जे काही करतो आपण ते सगळं कर्म असतं. आणि त्या ऍक्शनला रिॲक्शन हे असतं. नाही असं कधी होत नाही. आपल्याला कंट्रोलमध्ये का राहत नाही? कंट्रोलमध्ये आपण का ठेवू शकत नाही? कारण अजूनही आपण स्वतःला कर्ता मानतो. मगासच्या पहिल्या तात्पर्याकडे येऊया आपण परत. आपण स्वतःला अजून असहाय्य समजलेलं नाही आहे. आपणच स्वतःला कर्ता समजत आहे. मी या भौतिक जगामध्ये माझी जी दुःखमय अवस्था आहे ती मी, हा शब्द महत्वाचा आहे, ती मी फिक्स करू शकतो. येस, हा आपला विश्वास अजूनही तुटलेला नाही. त्यामुळे आपण हे कर्म थांबवू शकत नाही. असहाय्य होणे म्हणजे पूर्णपणे हतबल होणे की नाही, मी फिक्स करू शकत नाही, भगवंत फिक्स करू शकतात, मी त्यांना शरण गेलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला हे पदोपदी याचा अनुभव येतो की हे काय शक्य नाही. यस, हे शक्य नाहीच आहे. तुमच्या प्रयत्नाने तुम्ही हे शक्य करूच शकत नाही.
जोपर्यंत हा मी शब्द राहणार तोपर्यंत तुम्हाला हे भोगावं लागणार. अलग लक्षात. एखादा व्यक्ती आपल्याकडे तिरस्काराने पाहतो, जसं तुम्ही उदाहरण दिलं, किंवा एखादा कटू शब्द बोलतो, तेव्हा ते मला लागतं. अलग लक्षात. मला लागतं म्हणून मला रिॲक्ट झालं पाहिजे असं मला वाटतं. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत आपण स्वतःला कर्ता समजणार, जोपर्यंत आपण स्वतःला मी समजणार, तोपर्यंत हे कधीच नष्ट होणार नाही. ज्या दिवशी आपण शास्त्र चक्षुने पाहायला लागू की मी करता नाहीये, प्रकृतीचे हे 3 गुण करता आहेत, मग यांचा स्वामी कोण, बॉस कोण आहे, त्याला मला भेटलं पाहिजे आणि यांचा प्रभाव कमी करा म्हणून सांगितलं पाहिजे. त्या दिवशी आपण याच्यातून सुटणार. प्रकृते क्रियमानानि गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ता अहम इति मन्यते. अहंकारामध्ये मूर्ख असलेला आत्माच समजतो की कर्ता मी आहे. ज्या दिवशी हे बंद करू आपण की कर्ता मी नाही आहे, त्या दिवशी मग आपण दुसरा सांगेल ते काम करायला तयार होतो. तोपर्यंत आपण स्वतःच्या मनानेच काम करणार, कोणाचं ऐकणारच नाही. हा आपला सगळ्यात मोठा दोष आहे आपल्याला ऍक्च्युली, कर्ता स्वतःला समजणे. कारण स्वतःला आपण स्वतः समज, मी हा कन्सेप्टच गेला नाही माझ्या मनातला. माझं अस्तित्व नाहीच आहे हे मान्य करायला आपण तयारच नसतो लवकर. त्यामुळे जे काय असेल ते मी माझ्यासाठीच करणार, दुसऱ्यासाठी का करू? सगळं माझ्यासाठीच आहे. मग माझ्यासाठी करत असताना मला कोणी आडवं येत असेल, मला कोणी बघत असेल, मला कोणी बोलत असेल, तर मला क्रोध पण येणार, माझ्या हातातून वाईट कर्म पण होणार. अतिशय शुद्ध अवस्थेमध्ये म्हटलं जातं की मी साठी केलेलं सगळंच पाप असतं. हे बंदच केलं पाहिजे. आणि याचं मेन कारण असतं आपल्याला जी अनादी अनंत काळापासून आपली ही जी ईश्वर बनायची इच्छा आहे की माझ्या कंट्रोलमध्ये आहे. अगदी बघा, प्लॅस्टिकची ताडपत्री लावून माळावरती खोप्यात राहणारा माणूस देखील, त्याला देखील वाटत असते की जग सगळं माझ्या कंट्रोलमध्ये आहे, नसेल तर ते उद्या येणार आहे. कोणाच्या कंट्रोलमध्ये काही नाहीये. आणि जोपर्यंत आपण हा विचार सोडणार नाही तोपर्यंत आपण भगवंतांना शरण जाऊ शकत नाही, आणि तोपर्यंत भगवंत आपल्याला मदत करणार नाही. येस, थोड्याफार प्रमाणात करणार मदत, नाही असं नाही. एवढं पण नैराश्याची अवस्था नाहीये. भगवंत स्वतः म्हणतात भगवद्गीतेमध्ये, ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. जो जेवढा प्रयत्न करतो माझ्याकडे यायचा, तेवढं त्याला मी मदत करतो. त्यामुळे आपले प्रयत्न आपण वाढवले पाहिजे. आपले प्रयत्न कुठेतरी कमी पडतात, नाही? ये यथा माम प्रपद्यन्ते, परत प्रपद्यन्ते आला बघा. जो जितका मला शरण गेलेला आहे तितक्या प्रमाणात मी त्याला मदत करतो, भगवंत सांगतात. आता कसं आहे, या मीपणामुळे, या अहंकारामुळे बऱ्याच भक्तांना असं वाटतं की मी 99% प्रयत्न करतोय. ऍक्च्युली आपण करत असतो 1%. हा देखील एक प्रकारचा भ्रम आहे. आणि भक्तांना खूप वाटतं बरं का, मी मंदिरात गेलो, दंडवत प्रणाम केला, शांतपणे बसून 2 माळा जप केले, दुसऱ्या सेकंदाला मला भगवत धामात नेलं पाहिजे, माझे प्रयत्न काय कमी आहेत काय? त्याची मेजरमेंट तुम्ही नाही करायची, भगवंत करणार. आणि म्हणूनच आपल्याला हे सगळं समजावून घेतलं पाहिजे शुद्ध भक्तांच्या संघामध्ये की ऍक्च्युली भगवंतांकडे पाऊल उचलणे म्हणजे काय असतं. तुम्ही मंदिरात जाऊन दंडवत प्रणाम केला, 4 माळा जप केला, त्याला भगवंतांकडे जातं म्हणता येत नाही. ते थोडाफार प्रयत्न आहे. आतून भावना चेंज झाली पाहिजे. ती कशी होणार, ते 4 पावलं भगवंतांकडे आपण कसे वळवणार, हे सगळं शिकावं लागेल. मग आपली ही बद्धावस्था जाईल. बऱ्याचदा आपल्याला मोठ्या मोठ्या प्रवचनांमध्ये
अगदी अलंकारिकरित्या सांगितलं जातं, तुम्ही 1 पाऊल भगवंतांकडे जावा, भगवंत तुमच्याकडे 10 पावलं येतात. पण तो 1 पाऊल तो किती कठीण आहे हे आपल्याला समजावून सांगितलं जात नाही, हो की नाही? तसं काही कठीण नाही आहे, परंतु आपल्या अहंकारामुळे तो आपल्याला कठीण वाटतो. मी सोडायचं नाहीये मला, मी सोडायचं नाही म्हणून तर माझी नोकरी सोडायची नाही, मी सोडायचं नाही म्हणून तर माझा बिझनेस सोडायचा नाहीये. कारण माझी नोकरी, माझा बिझनेस, माझं घर, माझं कुटुंब, माझा समाज हेच तर माझं अस्तित्व आहे, हो की नाही? मग हजारो कारण शोधून काढतो आपण याला न सोडण्यामागे. कधी कधी भक्तीचं कारण पण ह्याला चिकटवतो, प्रभूजी हेच भक्ती आहे. हा मीपणा कसं जाणार? आणि जोपर्यंत हा मी आहे तोपर्यंत करता पण मी आहे, त्यामुळे जी कर्म केली जातात ते पण मीच करतोय. आणि ती कर्म मग बांधणार कोणाला? हे सगळ्यामध्ये मी असेल, कर्म फळासाठी मी नाही म्हणून नाही चालणार, ती फळं देखील बांधणार तुलाच, तुम्हालाच. तेव्हा आपण सुटका करून घेऊ शकत नाही. हे मूर्खपणाचं लॉजिक आहे की सगळं करणार मी, परंतु फळ मला बांधलं नसलं पाहिजे. नाही, तसं नाही होणार. तुम्ही कुठलाही वशिला लावा, मग ते हे निसर्गाचा नियम अतिशय कठोर आहे, ते नाही होणार. ज्या दिवशी आपण मूळ चेंज करू, मी नाही भगवान आहे, माझ्यासाठी कर्म नाही भगवंतांसाठी कर्म आहे, त्या दिवशी मग अगदी ठामपणे आपण म्हणू शकतो त्याचं जे फळ आहे ते देखील माझ्यासाठी नाही, भगवंत बघून घेतील. आणि मग ते तुम्हाला सतावणार नाही. मग म्हणून मगाचं वाक्य मी परत एकदा रिपीट करतो. म्हणून प्रभुपाद म्हणतात, हे जाणल्यानंतर या दिशेने जाण्यासाठी गंभीर व्हा आणि प्रामाणिक व्हा. गंभीर आणि प्रामाणिक असणे अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याच जणांना हे प्रामाणिक कळत नाही. ऍक्च्युली प्रामाणिक म्हणजे मला कळालंय, मला हे सगळं सोडून भगवंतांच्या सेवेमध्ये लागलं पाहिजे, परंतु मी येत नाही, यालाच म्हणायचं अप्रामाणिक. कळतंय तर मग का करत नाही तू? कारण तू स्वतःशी प्रामाणिक नाही आहेस. एखादा व्यक्ती काउंटरवर ठेवलेली वस्तू मी त्याची किंमत दिलेली नाही, मी खिशात घातली नसली पाहिजे, हे त्याला मनातून माहिती असतं, तरीही तो उचलून खिशात का घालतो? कारण तो प्रामाणिक नसतो. मला भगवंतांसाठी कर्म करायचं आहे, स्वतःसाठी करायचं नाही हे मला समजतंय, तरीही मी करत नाही, म्हणजे काय? मी अप्रामाणिक आहे. म्हणून याच्यासाठी सिरियस होणे आणि प्रामाणिक होणे अत्यंत गरजेचं आहे. हा प्रामाणिकपणा, हा सिरियसनेस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे नुसतं म्हणून काय उपयोगाचं नाही आहे. असे बरेच लोक आहेत जे गंभीरतेने घेतले, प्रामाणिकपणे घेतले, सुपरफास्ट त्यांची प्रगती चालू आहे. आणि अशी बरेच लोक आहेत कित्येक वर्ष झाली त्यांना गंभीर सिरियसली घ्यायचंच नाही, स्वतःशी प्रामाणिक राहायचंच नाही. आणि मग असे लोकच बघा, मॅक्झिमम असे जे लोक असतात ज्यांना सिरियसली घ्यायचं नाहीये, ज्यांना प्रामाणिकपणे करायचं नाहीये, ते शास्त्रातून सगळ्या गोष्टीतून कारण शोधत असतात. कुणाकडे बोट दाखवाय, माझ्या कमी प्रगतीला किंवा माझ्या अध्यात्मामध्ये मी पुढे जात नाही याचं कारण, याचं बोट कोणाकडे दाखवायचं? कुठला श्लोक शोधू, कुठल्या भक्ताकडे बोट दाखवू? अगदी तुमच्यावरती अतिशय भयानक प्रमाणामध्ये अत्याचार झालेला असला तरी तुम्ही बोट त्याच्याकडे दाखवू शकत नाही, बोट तुम्ही स्वतःकडेच दाखवलं पाहिजे. आणि हेच धर्मराज बैल सांगतो आपल्याला पहिल्या स्कंदामध्ये. परीक्षित महाराज भेटतात बैलाला, ते विचारतात की तुझी ही वाईट अवस्था कुणी केली, तुझा एक पाय कुणी कापून टाकला? धर्मराज बैल म्हणतो, कोणाकडे बोट दाखवणार? कर्म हे स्वतःच असतं. त्यामुळे हे सगळे एक्सक्यूज आहेत. प्रभूजी कुणी बोललं तर मला बोलावं असंच वाटतं, प्रभूजी मला काही कंट्रोलच होत नाही, प्रभूजी भक्तीत माझी प्रगतीच न झाल्यासारखं वाटतं, प्रभूजी मला अजूनही तिथेच राहिल्यासारखं असल्यासारखं वाटतं.
हे सगळी कारणं आपण स्वतः शोधतोय स्वतःच्या मनाला सांगण्यासाठी. तुम्हाला कोण अडवलंय? सगळ्यात मोठा भ्रम आहे हा या भौतिक जगातला. प्रभूजी मायेनं पकडून ठेवलंय, काय करायचं? सगळ्यात मोठा भ्रम आहे हा. मायेला तुम्ही इतक्या घट्ट पकडलेला आहे. मला अजूनही आठवते, माझे वडील लहानपणी माझ्याशी चेष्टा करायचे, शेक हँड करायचे. बऱ्याच लहान मुलांची करायचे. शेक हँड करतो की नाही आपण लहान मुलांना, आणि मग शेक हँड केल्यानंतर ते पकडून धरायचे आणि म्हणायचे, अरे सोड की, अरे सोड, अरे सोड की. आणि मग आम्ही हसायचो, तुम्ही पकडलाय, मी कुठे पकडलंय, तुम्ही सोडत नाहीये. तशी अवस्था आहे आपली. ऍक्च्युली आपण घट्ट पकडलंय या सगळ्या गोष्टीला. म्हणजे आपण म्हणतोय काय की त्यांनी पकडले, कोणी पकडलेलं नाही. येस, हे सगळं तत्वज्ञान आहे. प्रॅक्टिकली करण्यासाठी काय करायला लागेल? प्रॅक्टिकल करण्यासाठी आपल्याला शुद्ध भक्तांच्या संघामध्ये या गोष्टी रोज कराव्या लागतील, प्रॅक्टिस करावी लागेल. नुसतं म्हणून चालणार नाही. जोपर्यंत तुम्ही पुण्यासारख्या अतिशय घाणेरड्या अवस्थेमध्ये राहणार, तेव्हा हे तुम्हाला सारखं होत राहणार. दारू प्यायचं बंद करायचं असेल तर ही पण एक स्टेप असते की त्या दारूच्या दुकानात जायचं नाही. आपण एवढे पण महान महात्मे नाही आहे की दारूच्या दुकानात जाऊन म्हणू माझं मन कंट्रोलमध्ये आहे, मी उद्यापासून पिणार नाही. वेल, जोपर्यंत कंट्रोलमध्ये येत नाही तोपर्यंत त्या दुकानाकडे जायचं बंद केलं पाहिजे. ही स्टेप का घेत नाही आपण? का घेत नाही आपण ही स्टेप? कारण आपल्याला वाटतं मी करता आहे, आणि मग तिथे गेल्यानंतर आपण त्याला बळी पडतो, आणि मग दोष दुसऱ्याला देऊन काय उपयोग आहे? माझ्या समोर ग्लास आला, मी काय करणार, असं म्हणून नाही चालत. मग काही प्रॅक्टिकल गोष्टी पण करा. त्या रस्त्याला जाऊ नका, त्या दुकानात घुसू नका, अशा मित्रांचा संग सोडून जा जे पुन्हा पुन्हा दारू प्यायला तुम्हाला घेऊन जातात. जरी ते म्हणत असे, अरे येऊन बस रे फक्त, तुम्हाला माहितीये ना तुमचं मन कंट्रोलमध्ये नाही आहे, मग टाळा जायचं. काही प्रॅक्टिकल गोष्टी पण करा. या प्रॅक्टिकल गोष्टीतूनच हळूहळू आपण या फिलॉसॉफीकडे येत असतो. मला माहिती आहे हे सगळं खूप कन्फ्युजिंग वाटतं. तर एक दिवस काय करायचं, एक पेन आणि पेपर घेऊन बसायचं आणि काही कॉन्क्रीट ऍक्शन तयार करायचे आपले, की मला काय करायचंय. भले त्याच्यासाठी माझं नुकसान झालं तरी चालेल, मला करायचं काय आहे. आमचे माधव प्रभू खूप छान सांगतात. कधी कधी प्रश्न विचारल्यावरती म्हणतात, हे सगळं बाजूला ठेवा, एक वही आणि पेन पेपर घ्या आणि हे लिहून काढा की माझ्या लाईफची क्वालिटी काय असली पाहिजे. तेव्हा विचार करायचं नाही की हे बंधन आहे हे वगैरे, फक्त लिहून काढा पहिल्यांदा की माझी लाईफ कशी असली पाहिजे. परफेक्ट लाईफ मी आता जे शिकतोय शास्त्राप्रमाणे ती कशी असली पाहिजे. आणि मग त्याला आडवं काय येतंय हे नंतर बघूया. आपण हे करत नाही, त्यामुळे आपल्याला कन्फ्युज्ड झाल्यासारखं वाटतं. प्रभूजी हे सांगतात दिवसभर हा अनुभव येतो, परत संध्याकाळच्या क्लासमध्ये बरं वाटतं, परत सकाळी बरं वाटतं, परत दिवसभर हा अनुभव. मग हे कुठेतरी थांबवलं पाहिजे ना चक्र, नाही? आपल्या जीवनाचे आपण स्वतःच शिल्पकार असतो, त्यामुळे थोडंसं कॉन्क्रीट ऍक्शन आपल्याला घेतलं पाहिजे. जेवढ्या लवकर ऍक्शन घ्याल तेवढं चांगलं असतं. कारण तुम्हाला सांगतो, कालचंच वाक्य, कृष्ण चैतन्य प्रभू आल्या आल्या पहिलं वाक्य म्हणाले, आम्हाला तिथं शिकवलंय की गेल्या गेल्या तुम्ही हे करायला सुरू केला नाही तर सगळं विसरून जाणार. आणि ते सत्य आहे. हे सगळ्या बाबतीत सत्य आहे ऍक्च्युली. हे आपण करत नाही, रोज फक्त वाचन श्रवण करतो, जीवनात उतरवलं नाही तर हळूहळू नॉर्मल वाटायला लागतं.
100% मला माहिती आहे दारू वाईट आहे, तरी पण मी पित असतो रोज, कारण माझ्या मनामध्ये ती अवस्था कधी ज्या दिवशी आली होती त्या दिवशी त्याच्यावर मी ऍक्शन घेतली नाही. चालू आहे. ऍक्शन हे इमिजिएट असलं पाहिजे, मग रिझल्ट मिळतो. नसेल तर मग ते आपण कंप्लेसन्सीच्या मोडमध्ये जातो. कंप्लेसन्सी म्हणजे सगळं नॉर्मल वाटायला लागतं आपल्याला, जे वाईट चाललंय ते पण नॉर्मल वाटायला लागतं. आणि या स्टेजला आपण गेलो तर मग बाहेर पडायचं खूप अवघड असतं. जसं आता भारतामध्ये सगळ्यांना भ्रष्टाचार नॉर्मल वाटतो, आता बाहेर पडायचं खूप कठीण काम आहे. जेव्हा एवढासा भ्रष्टाचार होता तेव्हा आपण जर त्याच्या विरुद्ध वागलो असतो तर सोपं होतं. आता लोकांनाच नॉर्मल वाटतं. तसंच आपल्याला भक्तीमध्ये जे काही कठोरपणे करायचं आहे त्याच्यावर जर आपण ऍक्शन घेतली नाही तर हळूहळू ते नॉर्मल वाटायला लागतं. जसं मंदिरातले भक्त बघा, घाणेरडी कामं करतात, पाप कर्म करतात, आणि ते सगळं त्यांना आता नॉर्मल वाटायला लागलेलं आहे. आता त्यांना बाहेर काढायचं खूप कठीण काम आहे. त्यामुळे म्हणून प्रभुपाद म्हणतात गंभीर व्हा, प्रामाणिकपणे प्रयत्न करा. एकदा नॉर्मल वाटायला लागले की मग खूप अवघड आहे तुम्हाला त्यातून परत बाहेर काढणे. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम.